महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जरी रंगत म्हणून असला तरी माझ्यासाठी 166 हा त्या विभागातले प्रश्न त्या विभागातल्या झोपडपट्टी धारकांच्या हित हेच पाहून मी 166 हा लढण्याचा निर्धार केलेला आहे. मी पुन्हा माझ्याबद्दलच सांगेल, मला विरोधकांशी कुठलंही घेणं देणं नाही. ते इलेक्शन पुरते काही प्रलोभनं देतील, काय वाटप करत राहतील, पण मला सात्विक जे वास्तविक जे गरज असते लोकांची, कायमस्वरूपी जे ज्या 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 झोपडीदाराला जे हवं आहे त्यावर मी लक्ष देणार आहे. आणि इलेक्शन पुरतं कोणाला काय द्यायचं असेल, कोणाला वाटप करायचं असेल, कोणाला काय नोटा वाटायच्या असतील तर ते मतदाते त्यांना नक्कीच त्याबद्दल उत्तर देतील. मला कोणी कॉम्पिटिटर, मला कोणीतरी विरोधक, मला कोणीतरी तोडीचा उमेदवार अशा त्या गोष्टींनी मी त्या कुठल्याच उमेदवाराकडे पाहत नाही. मी माझ्या मतदारांकडे पाहतो, माझ्या वोटरकडे पाहतो आणि वोटर माझ्याकडे पाहिल हे मला नक्कीच. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि त्यामुळे जे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील आपल्या प्रभागामध्ये जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्याकडनं आपल्या पक्षाकडनं त्यांना तिकीट मिळावं यासाठी देखील जोरदार तयारी केलेली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 मधून घनश्याम भापकर हे काँग्रेसमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेसमधून तुम्ही प्रभाग क्रमांक 166 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे त्याविषयी काय सांगाल? म्हणून पुढे या. येणारी जी निवडणूक आहे ही महानगरपालिका तब्बल 9 वर्षांनी येते आणि वॉर्ड क्रमांक 166 हा जरी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जरी रंगत म्हणून असला तरी माझ्यासाठी 166 हा त्या विभागातले प्रश्न त्या विभागातल्या झोपडपट्टी धारकांच्या हित हेच पाहून मी 166 हा लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यासाठी काँग्रेस पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज देखील केलेला आहे. या प्रभागामधले तुम्ही स्थानिक रहिवासी आहेत, कुठले प्रश्न तुम्हाला या प्रभागामध्ये सातत्याने भेडसावत आहेत त्याविषयी काय सांगा? बघा, वॉर्ड क्रमांक 166 जो तुम्ही जर पाहिलात तर हा तब्बल 80% वर हा स्लम आहे, झोपडी धारकांचा हा वॉर्ड आहे. आणि आजपर्यंत जे चालत आलेलं आहे त्याला मी नेहमी सांगतो की ते वॉटर मीटर आणि गटर ह्याच्या पलीकडे तुम्ही झोपडीधारकांना काय न्याय देणार आहात की नाही. आणि त्यासाठी मी सातत्याने आज 14 वर्ष मी स्लम साठी मी झगडतोय, संघर्ष करतोय. माझं एकच इच्छा आहे की ह्या वॉर्ड मधला जो 80%चा जो स्लम आहे या स्लमला तुम्ही 1 BHK मध्ये कसं न्याल. तुम्ही एखाद्या गल्लीमध्ये लादीकरण करण्यापेक्षा, एखादा शेड ठोकण्यापेक्षा, एखाद्या मंडळाचा पत्रा चेंज करण्यापेक्षा त्या झोपडी धारकांच्या आयुष्यात कसं बदलेल ह्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे. ह्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि सत्ता ज्यांची आहे त्यांच्या विरोधात विरोध करण्यापेक्षा त्यांच्या चुकीच्या धोरणाला तुम्ही कसं काय आवाज देता येईल. आणि जो 166 माझा संदेश नगर, क्रांतीनगर आहे, शिंगरेवाडी आहे, न्यू मिल रोड आहे, संभाजी चौक आहे, तानाई चौक आहे, ह्या सगळ्या भागामध्ये कशा प्रकारे लोकांना 10 बाय 10च्या घरातून बाहेर काढून 1 BHK कसं पाठवता येईल ह्यासाठी मी ह्या पुढील 5 वर्षासाठी काम करण्यासाठी मी नगरसेवक होऊ इच्छितो. तुम्ही नगरसेवक होऊ इच्छित आहे, तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे. मात्र येथे शिवसेना शिंदे गटाचे आत्ता विद्यमान नगरसेवक संजय तुर्डे आहेत, ते आहेत. त्याचबरोबर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले, त्यांची देखील युती तुमच्या समोर आहे. या सगळ्यांचा तुम्ही कसा सामना करणार? मला माझा 166 वॉर्डच्या जनतेवर माझा खूप विश्वास आहे. मी तुम्हाला मागे आत्ताही म्हटलं की मी सातत्याने 12-13 वर्ष ह्या प्रभागामध्ये काम करतोय. हा प्रभाग म्हणून नाही करत आहे. संदेश नगर हा 166 मध्ये त्या पूर्वी 57 मध्ये नव्हता तो.
तरी त्यापूर्वी देखील मी संदेशनगर क्रांतीनगरच्या पुनर्वसनासाठी आवाज उचललेला आहे. हम्म. मला सांगायचं हेच आहे की मला कोणाच्या सामना करावा लागेल ह्या उद्देशाने मी पाहतच नाहीये. हा. मी जनतेला एकच सांगणार आहे की ह्यावेळी मला तुम्ही एखाद्या पदावर तुम्ही जर नियुक्त करायचा मला चान्स दिला, तुम्ही पदावर जर मला विराजमान करू शकलात, माझ्या मातीत टिळा जर लावला, तर माझा जो उद्देश आहे तो जनतेला सांगायची गरज नाही. माझा उद्देश काय, माझा उद्देश झोपडीधारकांच्या हितांसाठी आहे, नेहमी त्यांच्यासाठी राहणार आहे. मला बाकीच्या गोष्टीत रस नसतो. मला फक्त तुम्हाला पुन्हा सांगतो की 100 स्क्वेअर फूट मधून वन बीच मध्ये झोपडीधारक कसं जाईल यासाठीच मी लोकांसमोर सामना माझा जो असणार आहे तो मांडणार आहे. मला कोणी कॉम्पिटिटर, मला कोणीतरी विरोधक, मला कोणीतरी तोडीचा उमेदवार अशा त्या गोष्टीने मी त्या कुठल्याच उमेदवाराकडे पाहत नाही. मी माझ्या मतदारांकडे पाहतो, माझ्या वोटरकडे पाहतो आणि वोटर माझ्याकडे पाहिल हे मला नक्की सांग. नाही, एका मुद्द्यावर तुम्हाला वाटतं की मुंबईकर किंवा इथल्या प्रभागातील जनता तुम्हाला निवडून देईल, केवळ लोकांना 10 बाय 10च्या घरातनं किंवा फ्लॅटमध्ये घेऊन जाता या मुद्द्यांवरती लोक तुम्हाला निवडून देतील असं वाटतं का? कारण या प्रभागामध्ये विविध प्रश्न आहेत, नाल्याचे प्रश्न आहेत, जसं तुम्ही म्हणाल गटर मीटर, या सगळ्यांचे प्रश्न देखील मूलभूत आहेत. बघा मी तुम्हाला काय बोललो, 9 वर्ष झाले इलेक्शन नाही झाले. हा. 9 वर्षामध्ये 4 वर्षात प्रशासनावर हे सगळं महानगरपालिका चालत होते. तर मला सांगा ना कुठल्या गोष्टी अडल्या? मी तुम्हाला हे सांगतो, महानगरपालिका ही संस्थाच मुळात हे उपलब्ध करून देण्यासाठी आहे. त्यात काही वाद नाही. त्यासाठी अख्खं प्रशासन, अख्खं सगळं व्यवस्था तिथे पडलेली आहे. मी तुम्हाला आजही सांगतो की मानवतेच्या दृष्टीतून तुम्हाला तुमचा आवाज वर जर पोहोचवायचा असेल तर तुमचा स्थानिक नेता तुमचा चांगला असावा लागतो, तुमच्या प्रश्नांना चांगला बगल देणारा. आणि राहिली गोष्ट गटर मीटर आणि जे तुम्ही म्हणता की नाले हे ते होतच राहणार आहे. मला संधी दिली काय किंवा दुसऱ्याला संधी दिली काय किंवा कोणी ह्याच्या पुढे परत प्रशासन लागलं काय, हे तर चालत राहतं. हे काय थांबत नाही. मीटरही आणि गटरही आणि लादेही हे होतच राहतं आणि तुम्ही पाहताय. त्यामुळे त्यात मला काय जास्त इंटरेस्ट वाटत. बरोबर. इथल्या स्थानिक प्रभागामध्ये जे 166 म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय तोरडे, काय त्यांचं कुठलं काम त्यांनी प्रामुख्याने केलं असं तुम्हाला जाणवतंय का या प्रभागामध्ये? नाही, आता लढाई तर आरपार आहे, रणसंग्राम सुरू होणार आहे, समोरासमोर तुम्ही फाईट लढणार आहे, मतदारामध्ये तुम्ही जाणार आहात, तुम्ही कशा प्रकारचे काम करणार आहेत ते म्हणतायत. आम्ही कामं भरपूर केलेली आहेत. कसं हे सगळे याची फाईट कशी होणार आहे, रणसंग्रामामध्ये तुम्ही एकमेकाचा सामना कसा करणार आहात? मी पुन्हा माझ्याबद्दलच सांगेल, मला विरोधकांशी कुठलंही घेणं देणं नाही. ते इलेक्शन पुरते काही प्रलोभन देतील, काही वाटप करत राहतील, पण मला सात्विक जे वास्तविक जे गरज असते लोकांची, कायमस्वरूपी जे ज्या झोपडीधारकाला जे हवं आहे त्यावर मी लक्ष देणार आहे. आणि इलेक्शन पुरतं कोणाला काय द्यायचं असेल, कोणाला वाटप करायचं असेल, कोणाला काय नोटा वाटायच्या असतील तर ते मतदाते त्यांना नक्कीच त्याबद्दल उत्तर देतील. पण माझं एकच मत आहे की ही जी लढाई आहे ही माझ्या संघर्षाची लढाई आहे, लोकांच्या आवाजांची लढाई आहे. आणि लोकांचा आवाज म्हणून मी 12 वर्ष काम केलंय. मला जर माझा जो हा आवाज आहे हा लोकहिताचा आहे, हा लोकहिताचा आवाज जिवंत ठेवायचा आहे की संपवायचा आहे ह्या निवडणुकीला जनता ठरवेल. आज मुंबईमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली, 2 ठाकरे बंधू एकत्र झाले. या प्रभागामध्ये विद्यमान म्हणजे आत्ताचे नगरसेवक ते पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. ते पाहता इथलं प्रबल, इथले जर मतदारांचा बलाबल पाहायला गेलं, ताकद पाहिली गेली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा या ठाकरे बंधूची ताकद इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचा सामना तुम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून कसे करणार? नाही, असं काय नसतं. जनता ही पुन्हा एका पक्षाला बांधून राहिलेली आहे, हा चुकीचा गैरसमज आहे. जनता ही उमेदवार बघत असते, जनता ही उमेदवाराची कामं बघत असते. आणि माझी कुठली पार्श्वभूमी नसताना मी जे काम केलेलं आहे, काँग्रेसची जी विचारधारा आहे, आज आमच्या सन्माननीय मुंबई अध्यक्षा वर्षाताई गायकवाड ज्या ह्या भागातल्या खासदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला जर पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच ही लढाई चांगल्या प्रकारे लढेल. आणि मुंबईतला काँग्रेसचा हा मी
एक विजयी उमेदवार नगरसेवक म्हणून नक्कीच पुढे येईल, हे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. माझा शेवटचा प्रश्न आहे, जर समजा तुम्ही नगरसेवक म्हणून विजयी झाला तर पहिल्या 100 दिवसामध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये कुठली प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 166 मधील तुम्ही कामे पूर्ण करणार आहात? 166 मध्ये तुम्हाला 100 दिवसात काय कराल यापेक्षा मी त्याच्या आचारसंहिता संपली की ह्या रस्त्यावर उतरून आहे ना सरकारच्या विरोधात जे त्यांनी पुनर्वसना संबंधित हं. जे प्रलंबित कामं ठेवलेले आहेत त्यासाठी मी रस्त्यावर नक्कीच उतरेल आणि माझा संघर्ष हा नेहमी अशाच पद्धतीने वाटचाल करत राहील आणि यश मिळवत राहील. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते घनश्याम भापकर. मुंबई महानगरपालिकेतील जे प्रभाग क्रमांक 166 आहे ते प्रभाग क्रमांक 166 म्हणून ते काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत. मी गुणवंत नगर, DRB न्यूज, मुंबई.